डोळ्यांनी बघतो ध्वनी परसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करण्या, विश्रांतीही घ्यावया. घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला वाटलं असेल, की आज काय अशा अभंगांनी आणि ओव्यांनी मी सुरुवात केली. तर लहानपणी बऱ्याच जणांना आठवत असेल, पाढे परवचे शुभं करोती म्हणताना संध्याकाळी आपण हा श्लोक बऱ्याच जणांनी पाठ केलेला असेल किंवा तुम्हाला शाळेत सुद्धा हा माहिती असेल. तर ह्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, की ही जी काही आपण कामं करतो, डोळ्यांनी बघतो आहे आणि अन्न पचवतोय, बोलतोय, जिभेने जो काही स्वाद घेतो आहे आणि आपल्याला रात्री शांत सुखाने झोप लागते आहे आणि तरीही आपण पुन्हा उठतो आहोत. तर ही सगळी ईश्वराची कृपा आहे. आज हे सांगण्याचं कारण असं, की आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे की निद्रा, की झोप आपल्याला शांत यावी आणि शांत का येत नाही आणि जर येत नसेल, तर त्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल? म्हणजे निद्रा देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण की असं म्हणतात, की एक वेळेस तुम्हाला अं, 2 पैसे कमी असतील तरी चालतील. पण झोप रात्रीची शांत लागली पाहिजे. झोप विकत घेता येत नाही. तर असं म्हणतात ना, की आपली रोज चूल जळते म्हणून आपलं पोट भरतं आणि म्हणून आपल्याला रात्री झोप लागते. जळते ती चूल, तुझे मन शांत विते, तृप्त उदरीच रात्री निद्रा देहास वरिते. जेव्हा विझते ती चूल, देही अंगारचे ततो, आग उदरात ठेवून सांग कुणी कसा झोपतो. त्याच्यामुळे आपल्याला झोप न येण्याचं पहिलं कारण काय आहे, की जर तुमचं पोट रिकामं असेल, तर माणसाला रात्री झोप येत नाही. पण पोट भरलेलं असताना सुद्धा जर आपल्याला झोप येत नसेल, तर ह्याचं कारण आपलं मन अशांत आहे किंवा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय आपल्या बॉडी सिस्टममध्ये, की आपल्याला जी झोप रात्रीची यायला पाहिजे, ती येत नाहीये. मग झोप न येण्याचे बरेच सारे कारणं असतात हां. मानसिक असतात, काही आजारांमध्ये असतात, बरेच सारे अगदी छोट्या-छोट्या आजारांपासून तर मोठ्या-मोठ्या कॅन्सरसारख्या पर्यंत अशी बरीच सारी कारणं असतात, की ज्याच्यानी झोप तुमची डिस्टर्ब होऊ शकते. जी काही कारणं असेल, पण आपण आज बघणार आहोत, की त्याला उपाय काय करता येईल. तर झोपेसाठी मी काही औषधं आज तुम्हाला रेकमेंड करणार आहे. आता स्लीपिंग पिल्स हा जो प्रकार जे शेड्यूल एच ड्रग्ज ह्याच्या अंडर येतात, ते ॲलोपॅथीमध्ये असतात. त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन शिवाय ते आपण देऊ शकत नाही, कारण त्याचे साइड इफेक्ट होतात. कारण स्लीपिंग पिल्स हे जे असतात, हे काय काम करतात, तर तुम्हाला एक प्रकारे झोप नाही, तर गुंगी आणवतात. म्हणजे ब्रेनला गुंगी येणं हे जे काम आहे ना थोडक्यात ते शांत करून टाकणं तेवढ्यापुरतं आणि मग तुम्हाला ती झोपेची म्हणजे बाकीच्या संवेदना ज्या आहेत त्या निघून जातात. ती तुम्हाला झोप येते असं आपल्याला वाटतं. तर ही खरं तर झोप नसून गुंगी असते. मग नैसर्गिकरित्या झोप येण्यासाठी म्हणून मग निसर्गाने काहीच आपल्याला औषध दिलेलं नसेल का? तर असं असणं शक्य नाही. निसर्गाने सुद्धा अशा प्रकारे औषधी वनस्पती ह्या निर्माण केलेल्या आहेत किंवा आपल्याला आढळतात, की ज्या ह्या मनाला शांत करतात, मेंदूला शांत करतात, तुमच्या नर्व्हस सिस्टमवर असा इफेक्ट करतात, की ज्याने ते शांत होते आणि तुम्हाला झोप येते आणि ती जी झोप येते ती नैसर्गिक असते. मग कुठल्या-कुठल्या वनस्पती आहेत? तर शंखपुष्पी आहे, जटामांसी आहे, तग्गर नावाची वनस्पती आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहेत. ह्या सगळ्या वनस्पती ह्या नोन स्ट्रेस बस्टर आहेत आणि नर्व्हस सिस्टमवर ह्यांचा जो प्रभाव पडतो ना, तो म्हणजे की त्याला शांत करणाऱ्या आहेत, मनाला शांत करणाऱ्या आहेत. तर ह्या नैसर्गिक वनस्पती असल्यामुळे त्याचे जे काही म्हणजे त्याचे साइड इफेक्ट ॲज सच नाहीयेत, की आज जसे स्लीपिंग पिल्सचे होतात. म्हणून आपल्याला ते विथआऊट प्रिस्क्रिप्शन ते घेता येत नाहीत आणि ते घेणं योग्य नाही. ते ॲडिक्टिव्ह आहेत. शेड्यूल एच ड्रगच्या अंडर त्याला क्लासिफाय केलेलं आहे. पण ही गोष्ट नैसर्गिक ट्रीटमेंटच्या बाबतीत लागू होत नाही.
मग आपण अशा नैसर्गिक गोष्टींचा आधार घेऊ शकतो का? तर निश्चित घेऊ शकतो. कदाचित लगेच तुम्हाला म्हणाल मिनिटाला झोप येईल असं नाही. वेळ लागेल, हळू होईल. पण तुम्हाला जी झोप येईल ती नॅचरल असेल. म्हणून मी रेकमेंड करणारी जी औषधं आहेत ती मी आता तुम्हाला सांगते. मी रेकमेंड करते निद्रा योग. रात्रीच्या वेळेस घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये ह्याच सगळ्या वनस्पती आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारच्या सगळ्या वनस्पती, त्यांचे अर्क आहेत योग्य मात्रेत. दुसरं आहे ते म्हणजे की ऐंद्री नावाचं नस्य. तर ऐंद्री नस्य म्हणजे काय, की नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी द्रवद्रव्य टाकणं. तर हे थेंब आहेत, नेझल ड्रॉप्स आहेत, ते रात्रीच्या वेळेस झोपताना 2-2 थेंब टाकायचे. नस्याचे अनेक चमत्कारिक आणि अनोखे उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. त्याच्यामधला नासाही शिरसो द्वारम असं सांगितलंय, की नाक हे काय आहे? शिराचं म्हणजे मस्तिष्काचं द्वार मानलेलं आहे आणि ते खोटं आहे का? नाही, अजिबात नाही. ॲलोपॅथी सायन्सनुसार सुद्धा ते खरं आहे. कारण तिथे क्रिब्रिफॉर्म प्लेट असते वरती आणि तिथून जो मार्ग जातो तो डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये, मस्तिष्कामध्ये जात असतो. म्हणून नाकाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ब्रेनच्या सर्जरी करताना सुद्धा नाकातून ट्रान्सनेझल अप्रोच ज्याला म्हणतात, की ब्रेनचे ऑपरेशनं केले जातात तिथून एंडोस्कोप घालून. तर अशा प्रकारे नाकाचा आणि मस्तिष्काचा संबंध हा आमच्या ग्रंथकर्त्यांना निश्चित माहिती होता आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं, की "नासा ही शिरसो द्वारम" म्हणून नस्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तुम्हाला मेधाशक्ती, तुमची ब्रेन डेव्हलपमेंट आणि अशा प्रकारे जर मनस्थिती शांत होण्यासाठी किंवा झोप येण्यासाठी म्हणून ह्या मार्गाचा आपल्याला वापर करून घेता येतो नाकाच्या. म्हणून त्याच्यामध्ये औषध टाकल्यानंतर रात्री शांत झोप येते असे पेशंट्सचे अनुभव आजपर्यंतचे मला आलेले आहेत. त्यामुळे हे ऐंद्री नसे मी रेकमेंड करते, की तुम्ही रात्री झोपताना नाकामध्ये टाका. तिसरा अजून एक घरगुती उपाय मी सांगते तो म्हणजे की चंदन आणि केशर. तर काय करायचं, चंदनाचं जे खोड असतं ना ते उगाळायचं आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये केशराच्या 2-3 काड्या टाकायच्या ते उगळताना आणि तो असं व्यवस्थित पाण्यामध्येच उगाळायचा आणि त्याचा गंध तयार करायचा चंदन आणि केशराचा. की तो जो गंध तयार होतो, तो तुम्ही रात्रीच्या वेळेस कपाळाला आणि तळपायाला लावायचा. जेणेकरून शांत झोप येते आणि ह्या रेमेडीचा पण खूप सुंदर उपयोग होतो. चंदन हे शांत करणार आहे. सगळ्यांना माहिती थंड आहे चंदन. त्याचा जो गुणधर्म आहेत ते. तर अ, अ, चंदन आणि केशराचा जर अशा प्रकारे तुम्ही कपाळाला जर लेप लावला आणि तळपायाला जर लेप लावला रात्री झोपताना, की ज्यांना झोप शांत येत नाही, डिस्टर्ब झोप असते, त्यांना खूप चांगला फायदा व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे हे मी रेमेडीज सांगितली. अजून काय सोप्पा उपाय तुम्ही करू शकतात, की तेल लावणं. डोक्याला तेलाचा मसाज करून घेणं. मग आता मसाज स्वतःचं स्वतः करण्यापेक्षा दुसऱ्यांनी केलं, की छान वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही मसाज करून घेऊ शकतात. घरात कोणी करून देणार असेल तर चांगलंच आहे. नाहीतर आजकाल सर्व्हिसेस ह्या मिळतात मसाज करून देणारे वगैरे लोकं. घरी येऊनही मसाज करणारे असतात. तर त्याला म्हणतात शिरो अभ्यंग असं आयुर्वेदाने सांगितलंय. तर हेड मसाज करून घेणं, हलक्या हाताने करायचंय. खूप जोरात ओढायचे नाहीयेत केस किंवा खूप प्रेशर देऊन डोक्यावर मसाज करायचा नाहीये. पण मसाज करणं हे सुद्धा डोक्याला तेल लावून हे सुद्धा शांत झोप येण्यासाठी उपयोगी पडतं. आणि अजून एक उपाय सांगितलाय तो म्हणजे की शिरोधारा. शिरोधारा हे खर्चिक असणारच कारण त्याच्यामध्ये इतक्या लिटर तेल वापरावं लागतं. ती प्रोसेस हेक्टिक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शिरोधारा निश्चित करून घ्या. परंतु शिरोधारा सुद्धा खूप छान ह्याच्यामध्ये काम करतं. त्याच्यामध्ये तक्रधारा येते, तैलधारा येते. आपण ब्राह्मी नावाची वनस्पती असते त्याची धारा किंवा त्याच्या तेलाची धारा अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींची धार तुमच्या कपाळाच्या मध्यभागी धरणं हा सुद्धा खूप छान उपाय आहे, की तुमचं मानसिक जे खूप ह्याच्यातनं गेलेले असतात ना, त्रासातनं किंवा विवंचनेतनं जे लोकं जात असतात, खूप अँक्झायटी असते, त्यांच्यासाठी शिरोधारा खूप सुंदर काम करते. म्हणजे अक्षरशः पेशंट काय अनुभव सांगतात शिरोधारा करताना, की जेव्हा त्यांच्या आज्ञाचक्रावर म्हणजे इथे जो आज्ञाचक्र असतं आपल्या 2 भुवयांच्या मध्ये, त्याच्यावर धार धरायची असते सतत. त्यावर ज्यावेळेस धार धरली जाते, तेव्हा संपूर्ण अंगामध्ये अशा लहरी त्यांच्या जात असतात. इतका सुंदर अनुभव येतो. तर अशा प्रकारे शिरोधारेचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ठीक आहे, ते जरी तुम्हाला नाही जमलं, तर मी आत्ता जे उपाय सांगितले, की मसाज करणं आहे, चंदनाचा लेप लावणं आहे, निद्रायोग रात्रीच्या वेळेस घेणं आहे, नाकामध्ये ऐंद्री नस्य टाकणं आहे
हे उपाय आपण निश्चित करू शकतो. मग ह्याचे काय साइड इफेक्ट आहेत ना, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की स्लीपिंग पिल्स आणि ह्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती ह्यांच्यामध्ये मोठा फरक आहे. स्लीपिंग पिल्स ह्या गुंगी आणतात तुमच्या ब्रेनला. अ, ह्या ज्या औषधी वनस्पती आहेत, ह्या शांत करतात तुमच्या मनाला, तुमच्या ब्रेनला. म्हणजे शांत करणे आणि गुंगी आणणे ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ह्या कार्यामध्ये हां. म्हणजे स्लीपिंग पिल्स घेऊन जे झोपतात त्यांना सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही, कारण ती गुंगी थोडीफार अजूनही असते. पण जे अशा प्रकारे तुम्ही जर औषधं घेऊन झोपलात, नैसर्गिक औषधं, तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं. कारण की निसर्गातील औषधं ही म्हणजे निसर्ग हा कायम संतुलन करणारा किंवा नियमन करणारा असतो. नेचर अल्वेज फाइंड्स अ बॅलन्स असं मी नेहमी सांगते. कारण का, की म्हणजे निसर्गसृष्टी जी असते ना, ती कायम बॅलन्स म्हणजे संतुलन, नियमन करत असते प्रत्येक गोष्टीचं. म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुमच्या मस्तिष्काला गरज आहे शांत करण्याची, त्यावेळेस ह्या वनस्पती म्हणजे रात्रीच्या वेळेस ह्या शांत करतात. सकाळच्या वेळेस ह्या तरतरी आणतात किंवा ब्रेनला जे असतात ना, ते आपण ज्याला म्हणू शकतो, की उत्साह देतात त्या नर्व्हस पेशींना. टॉनिकचं काम करतात त्या, म्हणजे ब्रेनचं पोषण करतात. मेध्य वनस्पती सांगितल्या आहेत या. मेध्य म्हणजे काय? मेधा वाढवणाऱ्या. मेधा म्हणजे काय? तर तुमची धारणशक्ती जी असते, बुद्धीची एक प्रकारे शक्ती आहे ती. ती वाढवणाऱ्या आहेत त्या. म्हणजेच मस्तिष्काला टॉनिक आहे, असं आपण साध्या भाषेत त्याला म्हणू शकतो. तर ह्या दोन्हीही काम करतात, की त्यांना शांतही करतात, म्हणजे तुमचा स्ट्रेसही कमी करतात आणि त्या तुम्हाला पोषणसुद्धा करतात. मग आता हे झालं, की औषधी उपचार आपण काय करू शकतो. त्याच्याबरोबर योगासनं आणि प्राणायाम ह्यांचा खूप सुंदर याच्यामध्ये उपयोग होतो आणि व्यायामसुद्धा. तर व्यायामामध्ये काय आहे ना, शरीर थकवणं हे फार गरजेचं असतं. तुम्हाला पहिलं एकदम बेसिक सांगते, की झोप शांत कधी येते, जेव्हा माणूस थकतो तेव्हा. आणि काही काम नसतं, दिवसभर तुम्ही बसून असतात आणि काहीच नाही, फक्त विचार करत असतात इकडचे-तिकडचे. तेव्हा माणसाचं मन अजून जास्त चंचल होतं आणि रात्री झोप लागत नाही. त्याचं कारणच आहे, की तुम्ही जर शरीराला श्रमच दिले नाही, तर ते विश्रांती कशासाठी घेईल ना? त्यामुळे हे खूप महत्त्वाचं. म्हणून व्यायाम केला गेला पाहिजे. तर मग सकाळच्या वेळेस फिरणं 45 मिनिट्स ॲट लीस्ट 45 मिनिटं फिरणं, हे खूप चांगलं आहे. चालायला जा तुम्ही. दुसरं म्हणजे की प्राणायामांमध्ये काय उपयोगी पडतं, तर भ्रामरी प्राणायाम सकाळच्या वेळेस करायचा आणि रात्री झोपण्याच्या आधी जर तुम्हाला योगनिद्रा नावाचा जर हे येत असेल प्रोसेस आहे तीच करू शकतात तुम्ही. डीप ब्रीथिंग म्हणजे अनुलोम-विलोम हे तुम्ही रात्रीच्या वेळेस पण करू शकतात किंवा असं नुसतं लांब-लांब श्वास घेणं आणि सोडणं, हे सुद्धा तुम्ही करू शकतात रात्रीच्या वेळेस. ओंकाराचा जप करणं ह्याने सुद्धा मन कॉन्सन्ट्रेट व्हायला आणि त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात ते तुमच्या ओम ह्या उच्चारातले ते तुमच्या मस्तिष्काला शांत करण्यास मदत करतात. हे झालं की योगासनं किंवा प्राणायामाच्या बाबतीत एस्पेशली. आता ह्याच्यामध्ये काही गोल्डन रूल्स मी सांगते हां. जेव्हा पण तुम्हाला कुठल्याही ॲडिक्टिव्ह गोष्टीची सुरुवात करायची असते म्हणजे औषधांची, त्यावेळेस 10 वेळा विचार करायला पाहिजे. जरी झोप नसेल येत, तरी नैसर्गिक उपचारांनी पहिल्यांदा प्रयत्न करायलाच पाहिजे, की हे जे मी सांगितलं प्राणायाम करा, योगासनं करा किंवा जे आता उपचार सांगितले ते करा. त्याच्याने जर तुमची झोप नाही इम्प्रूव्ह झाली, तर मग आपण ओपिनियन घेऊ शकतो. परंतु स्लीपिंग पिल्स लगेच मला झोप येत नाही, आता स्लीपिंग पिल्स सुरू करून द्या, हे त्याचं सोल्युशन होऊ शकत नाही. पण आता पुढचा प्रश्न, की आता आमच्या तर स्लीपिंग पिल्स चालू आहेत. आम्हाला रात्री झोपेच्या गोळ्या घ्याव्याच लागतात, त्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. मग काय करायचं? तर ह्याला आयुर्वेदाने असं उत्तर दिलेलं आहे, की "पादेन अभ्यस्तं पथ्यं, पादपादेन वात्यजेत." म्हणजे काय, की हळू जे काही गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे, ती हळू अंगीकार करावी आणि ज्या गोष्टीचं व्यसन लागले किंवा ॲडिक्शन झालेलं आहे, ते हळू सोडावं. एकदम सोडू नये. ज्याला ॲलोपॅथीमध्ये आजकाल म्हणतात टॅपरिंग ऑफ द डोस. म्हणजे जर तुम्हाला स्टेरॉइडवर असेल किंवा कुठल्याही एखाद्या मेडिसिनवर असेल आणि ते जर तुम्हाला सोडवायचं असेल, तर ते टॅपरिंग केला जातो. त्याला म्हणतात डोस टॅपरिंग. तो हळू सोडलं तर एकदम सोडलं तर त्याचे साइड इफेक्ट होतात. कारण ब्रेनला त्याची सवय झालेली असते त्या याची. जसं व्यसनांच्या बाबतीमध्ये पण असं आहे. एकदम दारू सोडता येत नाही, एकदम सिगारेट सोडता येत नाही. म्हणून रिहॅबमध्ये काय केलं जातं, की यांना हळू सोडायला सांगतात ह्या सगळ्या गोष्टी. तर तसंच आहे स्लीपिंग पिल्स सुद्धा एक प्रकारचं ॲडिक्शन तुमच्या ब्रेनला झालेलं असतं, सवय झालेली असते त्याची. तर ती सोडण्यासाठी म्हणून तुम्ही काय करा, ही जी मी आता ट्रीटमेंट रेकमेंड केली नॅचरल गोष्टींची, ती तुम्ही
1 महिना करा. त्याच्यासोबत तुमचा जो स्लीपिंग पिलचा डोस आहे तो चालू ठेवा. त्याच्यापुढे तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू ठेवा, नॅचरल ट्रीटमेंट आणि त्याच्यासोबत ह्या हा जो डोस आहे तो हळू टॅपर करायला सुरुवात करा. म्हणजे समजा 1 पिल्स तुम्ही घेत असाल तर अर्धी करा. अर्धी मग काही दिवस अर्धी म्हणजे कधी महिनाभर किंवा 15 दिवस. ते टॅपरिंगचं सायन्स असतं. ते आपल्याला पेशंट टू पेशंट बघून ठरवता येतं. पण अशा प्रकारे टेपर करत आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. पडू शकतो का? निश्चित पडू शकतो. फक्त ह्याच्यामध्ये जो माणूस स्लीपिंग पिल घेतोय ना किंवा व्यक्ती, बाई जी काही, त्यांची मानसिक तयारी पाहिजे, की मला ह्याच्यातून मुक्त व्हायचंय. मला ह्या स्लीपिंग पिल्स नको आहेत. तर ते तुमचं सुटू शकतं बरं का. नाहीतर बऱ्याच वेळा ना पूर्वग्रह दूषित असतात. त्यांचं मानसिक असतं, की मला ती पिल घेतली तरच झोप येते, नाहीतर येतच नाही. मला म्हणजे त्याच्यातनं त्यांना बाहेर पडायचंच नसतं. तो त्यांचा आंतरीचा आवाज ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड असतो ना, त्याच्यात त्यांनी ते घट्ट पकडून ठेवलेलं असतं. नाही मला हे लागणारच आहे आयुष्यभर. त्याशिवाय मी त्याच्यानी झोपूच शकत नाही त्याशिवाय. हे जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी जे ठरवून ठेवलेलं असतं ना, ते त्याला ओव्हरकम करणं किंवा त्याला मात करणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. म्हणून त्या पेशंटची मानसिकता पहिल्यांदा पाहिजे, की मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि ती आतून पाहिजे, की त्यांना ते जाणवलं पाहिजे, की नाही मला नाही गरज आहे. नाही मला झोप आली चालेल 1 दिवस, पण मला ह्याच्यातनं बाहेर पडायचंय. तर हा जो ठाम निश्चय असतो ना, तो तुम्ही करा आणि मग टॅपरिंग करायला सुरुवात करा आणि मग हळू एकीकडे ही ट्रीटमेंट नॅचरल प्लस मग हळू तुम्ही टेपरिंग करताय. असं करत तुमची स्लीपिंग पिल निश्चित सुटू शकते. देअर इज अ होप. आता अगेन गॅरंटी का? हे प्रत्येक वेळेस मग आता केस टू केस हे व्हेरी होणार. काही लोकांचं म्हणजे इतके मानसिक प्रॉब्लेम असतात, इतके प्रॉब्लेम असतात, की त्यांना काउन्सिलिंगची इतकी जबरदस्त गरज असते, की त्याच्यातनं त्यांना बाहेर काढावं लागतं. तेव्हा कुठे ते पूर्वपदावर येऊ शकतात. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आहेत. परंतु येस, स्लीप डिस्टर्ब असेल तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या उपायांचा खूप सुंदर उपयोग होतो. मी जे काही आता तुम्हाला नॅचरल रेमेडीज सांगितल्या. अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती आपण ह्या चॅनलवर आपल्या इशाच पायलट ह्या YouTube चॅनलवर देत असतो. अ, ही माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही पोहोचेल म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल आणि त्यांना त्याचा फायदा होईल. अशीच वेगवेगळ्या विषयातली शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.